मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्याबद्दल एक गोष्ट शेअर करत आहे। माझे नाव सुरेखा, मी पुण्याजवळील एका खेड्यातून आले आहे। माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले। घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती। मला 3 बहिणी आहेत, त्या माझ्यापेक्षा लहान आहेत। माझे आई वडील शेती करतात, त्यातून काही पुरेसे पैसे मिळत नसल्याने माझ्यावर पैशाची जबाबदारी होती। मला सुचत नव्हते काय करावे, कारण नोकरी करायची तर चांगले शिक्षण हवे। आई वडील म्हणत होते तू पुढे शिक, आम्ही जास्त कष्ट करून पैशाची व्यवस्था करतो, पण मला हे मान्य नव्हते कारण आई वडिलांचे हाल बघवत नव्हते। माझी एक मैत्रीण पुण्यात होती, तिला फोन करून सर्व परिस्थिती सांगितल्यावर ती म्हणाली की तू 4-5 दिवस पुण्यात माझ्या घरी ये, आपण नोकरीचे प्रयत्न करू। त्याप्रमाणे मी आई वडिलांशी बोलले, पण त्यांची मनाची तयारी नव्हती। मी त्यांना खूप समजावले आणि शेवटी ते तयार झाले। बहिणी पण नाराज झाल्या, ताई तू आम्हाला सोडून जाऊ नकोस ना, आम्ही कशा राहू, तू गेलीस तर। जड अंतःकरणाने निर्णय घेतला की जर बहिणींचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर आपल्यालाच पैसे कमवून आणायला लागतील, दुसरा काही पर्याय नव्हता। मी मैत्रिणीला फोन करून सांगितले की मी येत आहे। मी पुण्याला निघाले। आई वडिलांचा निरोप घेऊन पुण्याला मैत्रिणीकडे पोचले। ती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत असेंब्ली विभागात काम करत होती। तिने तिच्या कंपनीत विचारले, पण शिक्षण कमी असल्याने तिथे नोकरीची संधी नव्हती। तिच्या नव्याने पण प्रयत्न चालू ठेवले होते। पुण्यात जॉब मिळवणे फार कठीण आहे, हे लक्षात आले। ओळखीतल्या लोकांनाही विचारले, पण नुसते आश्वासन मिळत होते, पक्का कोणी सांगत नव्हतं। मनावरचं दडपण वाढत चाललं होतं, काही सुचत नव्हतं। पुण्यात येऊन 4 दिवस झाले होते। एके ठिकाणी स्वीपरची संधी आली। मी खुश झाले कारण मी वाटेल ते काम करायला मी तयार होते। मैत्रिणीच्या आईने तिच्या ओळखीतून काम आणले होते। लगेच मुलाखतीला बोलावले होते, त्याप्रमाणे मी तिथे गेले। तिथे एक मध्यमवयीन काका होते। मला म्हणले, घरात मी एकटाच असतो, तुला स्वयंपाक, भांडी घासणे, घर साफ करणे ही कामे जमतील का? तुला 12,000 महिना पगार देतो, रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम करावे लागेल। मी विचार केला, आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे, संधी आली आहे तर का सोडायची। मी तयार झाले आणि त्यांना सांगितले मी 3 दिवसानंतर जॉईन होते, गावाला जाऊन माझे सामान वगैरे घेऊन येते। ते म्हणाले ठीक आहे, वाट बघतो। ताबडतोब गावाला निघाले। आई वडील मला विरोध करत होते, म्हणले तू असली कामवालीची नोकरी करायची काही गरज नाही, एवढी परिस्थिती आपल्यावर अजून आली नाहीये। पण मी हट्ट केला आणि 2 दिवसानंतर पुण्यास निघाले। कारण मैत्रिणीकडे पण किती दिवस राहणार हाही प्रश्न होता। मैत्रिणीकडे पोचले, ती नोकरी मिळाल्याबद्दल खुश होती। ती म्हणाली तू पाहिजे तेवढे माझ्याकडे राहू शकतेस, काहीही अडचण नाही, पण नवीन नोकरीत स्थायिक होईपर्यंत तरी राहू असा विचार केला। सकाळी 10 वाजता नोकरीच्या ठिकाणी पोचले। काका वाट बघतच होते। माझी सगळी माहिती विचारली, काम समजवून सांगितले। त्यांनी सांगितले माझा घटस्फोट झाला आहे, बायको माहेरी निघून गेली आहे, मुलं नाही, त्यामुळे मी एकटाच राहतो आहे। तू आपलं घर आहे असंच समजून काम कर, मी तुला पाहिजे ती मदत करेल। मी दिसायला खूप सुंदर असल्याने पुरुषांबरोबर जरा जपूनच राहायला लागणार होते। पहिला दिवस चांगला गेला, सर्व काम छान झाले। काका पण खुश झाले। 1 आठवडा सुरळीत गेला, मला पण समाधान वाटत होते। एके दिवशी मी संध्याकाळी 8 वाजता घरी निघाले। काका म्हणले आज थोडं थांबणार का, माझी तब्येत जरा ठीक नाहीये। मी म्हणले रात्र झाली आहे, किती वेळ थांबू। ते म्हणाले 1 तास तरी थांब प्लीज। माझी मानसिक तयारी नव्हती, पण हो म्हणावे लागले। बाहेरच्या खोलीत मी खुर्चीत बसून राहिले। 10 मिनिटांनंतर त्यांनी बेडरूममध्ये बोलावले। मी घाबरतच आत गेले। त्यांना विचारले चहा कॉफी काही पाहिजे आहे का? ते म्हणले मला काही नको आहे, पाय खूप दुखत आहेत, काही सुचत नाहीये, जरा तू पाय दाबून देतेस का?
मी गोंधळात पडले. हा वेगळाच अनुभव होता. काय करावे कळत नव्हते. मी विचार केला, खरंच पाय दुखत असतील, थोडी मदत केली तर काय हरकत आहे. तिळाचे तेल तिथे ठेवले होते, ते घेऊन तळपाय चोळायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना विचारले, काका बस झाले का? ते म्हणाले, सुरेखा गुडघे जास्त दुखत आहेत आणि तू मला काका नको म्हणूस. दीपक नाव आहे माझं. मी म्हणले, आहो तुम्ही मालक आहात, मी दीपक नावाने कशी हाक मारू. ते म्हणले, प्लीज गुडघे पण चोळून दे, मी तुला जास्तीचे पैसे देईन. त्यांनी जीन्स घातली होती, गुडघा चोळायचा होता. मी गप्प बसले. दीपक म्हणाले, पॅन्ट टाईट असल्याने काढायला लागेल. मला उशीर झाला होता. मनातून खूप चिडले, पण राग आवरत होते. मला कळत नव्हते काय चाललंय ते. गुडघा चोळत असताना दीपक म्हणत होते, खूप छान वाटतंय तुझे हात, खूप मुलायम आहेत, खूप बरं वाटतंय. मी त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हते. पहिलाच विचित्र अनुभव होता. दीपक म्हणाले, सुरेखा तुला टेन्शन आहे का? चेहरा असा का दिसतोय तुझा? मी म्हणले, परपुरुषाला मी कधीच स्पर्श केला नाही आजपर्यंत. गुडघा चोळत असताना माझं सहज लक्ष वर गेलं. त्यांनी अगदी छोटी चड्डी घातली होती, मांडी पण चोळ म्हणू लागले. मी म्हणाले, आता जाते, मी खूप उशीर झालाय. दीपक म्हणले, अजून थोड थांब प्लीज, मला थोड पाणी आण प्यायला. मी आत गेले आणि पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. मी येऊपर्यंत त्यांनी चड्डी थोडी खाली करून ठेवली होती, जेणेकरून मला आतले दिसावे या हेतूने. चड्डी इतकी तोकडी होती की त्यांचे थोडे बाहेर आले होते. मी त्यांना म्हणले, आहो जरा चड्डी नीट करा, मला बरोबर वाटत नाहीये, कुचंबणा होतीये माझी. मांडी चोळत असताना दीपक यांनी उसासे टाकायला सुरुवात केली. मी एकदम थबकले. मी उभी होते, त्यांनी माझ्या मागे कमरेच्या खाली हात फिरवायला सुरुवात केली. मी दूर व्हायचा प्रयत्न केला. ते म्हणाले, अगं काळजी करू नकोस, तू पण दमली असशील, असं म्हणून माझ्या मागील भागावर माझ्या पीची कड ओढत होते. हळूवार बोट नको तिथे घालत होते. माझ्या शरीरात वेगळीच आग येत होती. मी सुटकेचा प्रयत्न करत होते, पण नंतर मी पण ढिली पडले. त्यांनी माझ्या पुढील भागाला स्पर्श केला. मी अजूनच बिथरले. हा नवीनच स्पर्श होता. तारुण्य उफाळून येत होते. पहिलाच अनुभव. मग त्यांनी माझी साडी कमरेपर्यंत वर केली आणि माझी पी खाली ओढली. अंगात वीज चमकली. आता सगळं संपल. माझं सगळं शरीर त्यांच्या हवाली गेलं होतं. माझे स्तन जोर जोरात पिळत असताना त्यांनी तो भला मोठा अवयव माझ्या शरीरात खूप खोलवर, क्षणिक स्वर्ग सुख, तेवढं करूनही त्यांनी माझ्या पार्श्वभागाकडून परत एकदा काम केले. माझ्या शरीरातून घामाच्या धारा येत होत्या. पहिलाच अनुभव. खूप थकले होते. डोळे उघडले तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. मला मैत्रिणीकडून बरेच मिस कॉल येऊन गेले होते. शेजारी दीपक गाढ झोपले होते. मैत्रिणीला मेसेज केला, मालकांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी सकाळी लवकर घरी येईन. मी रात्रभर रडत बसले. काय होऊन बसलं हे, आता पुढे कस होणार? मैत्रिणीला कस सांगू? नोकरी सोडली तर परत मोठं संकट. दुसरी नोकरी मिळणं अवघड. आई वडिलांना काय सांगणार? माझी चहूबाजूनी कोंडी झाली. मित्रांनो, ह्यावरून माझ्या लक्षात आले, माझं चांगलं शिक्षण असतं तर ही वेळ माझ्यावर आली नसती. विशेषतः अविवाहित सुंदर तरुण अशिक्षित महिलांना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत असावे, कारण पैशासाठी वाटेल ते काम करावे लागते. मनाची कोंडी झाल्याने ही गोष्ट सांगून मन मोकळे केले. अजूनही बरेच प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत. मित्रांनो, आवडले असल्यास लाईक व सबस्क्राईब करून इतर अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहन करावे. धन्यवाद.